वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेशी भजावे. श्रीराम. मंडळी, समर्थाने या श्लोकामध्ये अतिशय मोलाचा अनमोल अशा प्रकारचा संदेश आपल्याला दिलेला आहे. हे जे मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे, हे भगवंताच्या अतीव कृपेने आपल्याला प्राप्त झालेला हा नरदेह आणि माणसाचं जीवन हे फार अनमोल आहे. ह्याची किंमत, ह्याचं मूल्य आपण कोणत्याही पद्धतीनं करू शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हा नरदेह आणि मिळालेलं मानवी जीवन हे कसं खर्च करावं, या आयुष्यामध्ये कसं जगावं आणि स्वतः आनंदी सुखी होऊन आपल्या सहवासात येणाऱ्या सर्व मानवांना किंवा सर्व जीवांना कसं आपल्या अस्तित्वाला सुख द्यावं, याबद्दल समर्थांनी या श्लोकामधून सांगितलेलं आहे. याचं कारण असं मंडळी, की बरीच माणसं जन्माला येतात पण इतरांना सर्वांना त्रास देऊन त्या ठिकाणी निघून जातात. जिवंत असतानाही त्या ठिकाणी सर्वांना त्रास देतात आणि मेल्यानंतरही सर्वांना त्रास देऊनच मरून जातात आणि त्याच्यानंतरही त्रास देतात. असं जर मानवी जीवन असेल तर ते तिरस्करणीय मानवी आयुष्य आहे. त्याला जिवंतपणीही कोण चांगला म्हणत नाही आणि मृत्यूनंतरही त्याला कोण त्याची चांगली कीर्ती वर्णन करत नाहीत. तुकाराम महाराज असं म्हणतात की माणसाचं जीवन असं असावं, तो जिवंत आहे तोपर्यंत सुगंधासारखा फुलं जसं सुगंध देत राहतात, तसं मानवांना इतरांना सुखी समाधानी करत राहावं त्याने. आणि मेल्यानंतर उत्तमती उरे कीर्ती मागे, कीर्तिरूपानेही अजरामर राहावं, असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. नाहीतर एक एक माणसं आपण बघतो की इतकी त्या ठिकाणी लोकांच्या तिरस्काराला पात्र होतात. मनुष्य काही असे असतात किंवा जिवंतपणी कोणाशी चांगलं बोलतच नाहीत, सतत त्या ठिकाणी त्रास देतात, अमंगळ बोलतात, अपवित्र वागतात. त्यामुळे सर्वांना, त्या लोकांना त्या माणसाचा कंटाळा येत असतो. असं जीवन हे त्याज्य जीवन आहे. म्हणून उत्कृष्ट आदर्श जीवन कसं जगावं हे समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, अतिलीनता सर्व भावे स्वभावे. मनुष्यानं जगत असताना नम्रतेनं जगावं, लीनतेनं जगावं. आपल्या स्वभावामध्ये लीनता असावी. लीनता याचा अर्थ काय, तर वागण्या बोलण्यामध्ये गोडवा असावा, मधुरता असावी. कुणाशीही कोणालाही उर्मटपणानं बोलू नये, मधुर उत्तरानं त्या ठिकाणी भाष्य करावं प्रत्येकाबरोबर. ह्याचा अर्थ असा नव्हे की जर आपल्याला एखादा उर्मटपणानं बोलत असेल, आपल्याशी एखादा उर्मटपणानं वागत असेल, तर त्याच्याशी आपण नम्रच बोलावं असा त्याचा अर्थ होत नाही. कारण का, मनुष्यानं सहन करावं हे बरोबर आहे, परंतु किती वेळा सहन करावं ह्याच्या काही मर्यादा ज्याच्या त्या ठरलेल्या आहेत. संत एकनाथ महाराजांनी 108 वेळा काहीतरी तो आंघोळ करून येत असताना, महाराज आंघोळ करून येत असताना पान खाऊन तो अंगावरती दुष्ट थुंकला. ही 108 वेळा सहन करण्याची क्षमता एकनाथ महाराजांच्या ठिकाणी होती. ती सर्वांच्या ठिकाणी तशीच असेल किंवा असावी अशी अपेक्षा करणंही योग्य नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असा आपल्याकडं म्हण आहे. म्हणून प्रत्येकानं सहन करावं. एखादी चूक सहन करावी, दुसरी सहन करावी, तिसरी चूक सहन करावी. पण हा मनुष्य सहनच करतोय आणि आपण याल्यावरती अन्यायच करत जावं असं जर कोणी मनानं ठरवून करत असेल, तर त्याला मात्र त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. कारण ठगाशी व्हावे महाठग असं म्हटलेलं आहे. तेव्हा अतिलीनता या शब्दाचा अर्थ असा की आपण स्वतः प्रत्येकाशी वागत असताना सौजन्यानं वागावं, मधुर बोलावं, गोड बोलावं. आपण जर दुकानदार असू तर गिरायकाशी मधुर बोलावं, गिरायकाने आपल्याकडे आदरानं बघावं अशी त्यांच्याशी आपली भाषा असावी. शेतकरी असो, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू, आपल्याकडून पहिल्यांदा सौजन्य हे वागण्यात आपल्या दिसून आलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला. 50-60% जे काही दुःख निर्माण होतं मनुष्याच्या जीवनात, ते स्वतःच्या वागणुकीमुळे होत असतं आणि 30 ते 40% दुःख हे इतरांच्याकडून होतं.
स्वतःचं आचरण जर सौजन्यशील असेल, बोलणं जर मधुर असेल, बोलणं जर गोड असेल, तर त्या माणसाला बऱ्याच प्रमाणात जीवनामध्ये दुःख कमी झाल्याचा अनुभव येत असतो. म्हणून समर्थ सांगतात की बाबा, मनुष्यानं अतिलीनतेनं असावं. सर्व भावे स्वभावे, स्वभावामध्येच त्या ठिकाणी लीनता असावी. कृत्रिम असता उपयोगाची नाही. काही माणसं कृत्रिमरित्या गोड बोलतात, परंतु अंतःकरणामध्ये कडवटपणा असतो, ते उपयोगाचं नाही आहे. आतूनच गोडवा असायला पाहिजे. चंदनाच्या लाकडाला जसं गाभ्यातूनच सुगंध असतो, त्या लाकडाच्या वरून लावलेला सेंट मारलेला सुगंध ते खोट्या लाकडाला असतो, परंतु चंदनाचा जो गाभा असतो ते गाभ्यातून त्याचा सुगंध असतो. तसा अंतःकरणामध्ये नम्रतेचा, लीनतेचा सुगंध हा माणसाच्या असला पाहिजे, हे समर्थ सांगतात. म्हणून अतिलीनता सर्व भावे स्वभावे ही असल्यानंतर पुढं मनुष्यानं काय करावं, तर जना सज्जना संतोष व्हावे म्हणतात. म्हणजे जना आणि सज्जना म्हणजे सामान्य माणसांनाही आनंद द्यावा. सामान्य जी माणसं असतील त्यांच्याशी ठीक वागावं. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की एरा मानविधी कारणापुरते देवाची ती भूते म्हणून या. परमात्म्याचे अवतार आहेत ही सर्व माणसं, ह्या भगवंताच्या विभूती आहेत, म्हणून सर्वांशी आदरयुक्तच वागावं, सर्वांशी नम्रच वागावं. परंतु सज्जन जे आहेत, म्हणजे संत महात्मे जे आहेत, गुरुस्थानी असणारे जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याशी मात्र विशेष आदरानं, विशेष नम्रतेनं आणि सौजन्यानं वागावं. कारण असं आहे, जो संतांशी मधुर वाचनं बोलतो तो भगवंताला अत्यंत आवडतो. आणि संतांना जर कठोर बोललं, त्यांचं अंतःकरण दुखवलं, त्यांना जर कुठल्याही प्रकारे त्रास होईल अशा प्रकारची वर्तणूक जर आपली झाली, तर त्याचा राग भगवंताला येतो, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नवे बरे उभयलोकी, असं महाराज म्हणतात. कोणत्याही प्रकारानं साधू सज्जनांना, संतांना, अंतःकरणाला त्रास, यातना होतील असं जर बोलणं वागणं जर असेल मनुष्याचं, तर महाराज म्हणतात त्याचं उभयलोकी बरं होणार नाही. म्हणजे जिवंत असतानाही त्याला त्रास होईल आणि मेल्यानंतरही त्याला त्रासच होईल, कारण परमात्मा तशी सोय करून ठेवतो त्याची. म्हणून जनाबरोबर तर आपण सौजन्याने वागावं, पण सज्जनाबरोबर विशेष सौजन्यानं, आदरानं आणि आपुलकीनं अशा प्रकारे आपली वागणूक किंवा आपलं आचरण, बोलणं ह्या प्रकारचं असावं, असं समर्थ सांगतात. आणि त्यापुढं समर्थ म्हणतात, देहे कारणी, आपला जो देह आहे हा त्या ठिकाणी सत्कारणाला सतत अशा प्रकारचा त्या देहाचा उपयोग झाला पाहिजे. मगाशी चंदनाबद्दल बोललो आपण. चंदन जो आहे तो लाकूड असतानाही सुगंध देतो, पण त्याही पेक्षा त्या सानेवरती त्याला घासल्यानंतर, उगाळल्यानंतर त्याचा विशेष सुगंध प्राप्त होतो. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, हे चंदनाचे गुण आहेत. तेव्हा स्वतः देह कष्ट होऊन, स्वतःच्या देहाला त्रास सहन करून दुसऱ्याला आनंद जो जीवनामध्ये देत असतो, परमात्मा त्याच्या जीवनामध्ये सुख, आनंद आणि शांती ही अखंडतेचा वर्षाव करत असतो. कारण निसर्गाचा हा नेम आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया, हा निसर्गाचा नेम आहे. म्हणून या निसर्गातले काही वस्तू ज्या आहेत ते परोपकाराकरता निर्माण झालेले आहेत. नदी परोपकाराकरता आहे, वृक्ष परोपकाराकरता आहे, गाय ही परोपकाराकरता आहे. त्याप्रमाणे मनुष्य देह देखील हा परोपकाराकरताच भगवंताने आपल्याला दिलेला आहे. अशा प्रकारची धारणा ही मनामध्ये अखंड ठेवून परोपकारी जीवन जगण्याचा मनुष्यानं प्रयत्न करावा. परोपकार करावा याचा अर्थ स्वतःचं सगळंच संपवून, स्वतःचं सगळं घालून परोपकार करावा असा नाही आहे. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, फार नाही करता आलं तर थोडा तरी जीवनामध्ये परोपकार करत जावं. महाराज म्हणतात, एखाद्यानं दूध मागितलं आपल्याला, नाही आपण दूध देऊ शकलो तर किमान ताक तरी द्यावं. नका देऊ दूध दयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अशा प्रकारे आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे जीवनामध्ये मनुष्यानं परोपकारी भावनेनं जगावं. दुसऱ्याकरता जर काही करता आलं तर ते अवश्य करावं, कारण ती ईश्वराची खरी सेवा
असं ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे हे जीवन जगत असताना भगवत भक्ती सुद्धा मनुष्यानं करत राहिली पाहिजे. ती सगुण भक्ती समर्थाने सांगितली. सगुणी अति आदरेशी भजावे. समर्थ म्हणतात सगुण स्वरूपाच्या ठिकाणी भगवंताच्या प्रेम असावं. म्हणजे ते श्रीराम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, दत्तात्रय असतील, गणपती बाप्पा असतील, कोणतेही देव तुमच्या आवडीचा जो असेल त्या सगुण मूर्तीच्या ठिकाणी आपलं प्रेम असावं, आदर असावा आणि त्या सगुण भक्तीमध्ये रममान व्हावं. कारण सगुणामध्ये देवाची आणि आपली फार जवळीक निर्माण होते. निर्गुण देव आपल्याला कळत नाही, आपण त्याच्याशी संपर्क करू शकत नाही. तो कोण आहे, कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, त्याचा आकार कसा आहे हे आपल्याला काहीच माहीत नसल्यामुळं आपण त्याच्यावरती प्रेम करणार कसं. म्हणून भगवंतानी करुणा अंतःकरणानं मानवासारखा मानवाला पाहिजे तसे रूप घेतलेले आहेत. कारण मनुष्याला देव आपल्या जवळचा वाटावा याकरता तो त्याच्या आकारात आला पाहिजे. म्हणून देवाने मानवी आकार घेतले, रूप धारण केले आणि माणसाच्या जवळ येण्याचा प्रयत्न देवाने केलेला आहे. फक्त असं आहे की आपण 2 पावलं पुढे देवाकडे सरकलो तर देव 10 पावलं आपल्या जवळ येत असतो. पण आपली पहिली 2 पावलं देवाकडे गेली पाहिजेत. आपण 2 हात पसरून जर भगवंताला मिठी मारण्याचा प्रयत्न केला तर तो अनंत हाताने आपल्याला कवेत घेण्याकरता तत्पर उभा आहे. एवढ्याकरता सगुण भक्ती ही अतिशय प्रेमभक्ती आहे, प्रेमलक्षणा भक्ती आहे. आपण नामदेवरायांचं चरित्र जर बघितलं तर सगुण भक्तीचा अति पुरस्कार नामदेव महाराजांनी केलेला आहे जीवनामध्ये. म्हणून सगुण भक्तीच्या मुख्य उपासना सगुण भक्ती असं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा अशी सगुण भक्ती आणि ही सद आचरण जीवनामध्ये जर मनुष्यानं केलं तर त्याचं जीवन सोन्याला सुगंध जसा प्राप्त होणं अशी एक म्हण आहे, त्याप्रमाणे त्या माणसाचं जीवन ऐहिक आणि परलोकामध्ये उत्तम अशा प्रकारचं बनतं आणि तो मनुष्य स्वतः आनंदी जगून इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू शकतो. असं आदर्श जीवन मनुष्यानं आपल्या या मिळालेल्या आयुष्यामध्ये जगावं असं समर्थांनी या श्लोकामध्ये तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे मंडळी. तेव्हा ह्याचा बोध आपण थोडासा अंतःकरणामध्ये आपल्या बिंबवून तसं आचरण करण्याचा, तसं जगण्याचा 1% जरी प्रयत्न केला तरी खूप आहे आपल्याकरता. तेवढं आपण करावं आणि आपलं जीवन आनंदी बनवावं हाच या ठिकाणी समर्थांचा हेतू आहे. असं असणारं या श्लोकाचं चिंतन. म्हणजे आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती नवीन आले असाल, चॅनल सतत ऐकत असाल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.